मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साधी शिलाई मशीन कशा पद्धतीने रिपेअर करायची, ते पण घरच्या घरी। काय होतं ना, छोटे छोटे प्रॉब्लेम असतात आणि आपण काय करतो की लगेच मेकॅनिकला बोलवतो किंवा आपण ही शिलाई मशीन दुरुस्तीला लगेच तिथं नेऊन टाकतो दुकानामध्ये आणि त्यांनी लगेच 500-1000 रुपये लगेच आपल्या शिलाई मशीनचा खर्च सांगतात। तर खूप किरकोळ प्रॉब्लेम असतात आपल्या साध्या शिलाई मशीनमध्ये। अगदी तुम्ही सोप्या पद्धतीने 5-10 मिनिटांमध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम असतात ना, ते सगळे तुम्ही दुरुस्त करू शकता। कारण साध्या शिलाई मशीनमध्ये जास्त सेटिंग वगैरे हा प्रकार नसतो आणि काही किरकोळच असते, पण आपण लगेच घाबरून जातो। तर आपण न घाबरता अगदी घरच्या घरी, मी तर कधीही माझी शिलाई मशीन रिपेअरीला दिलेली नाही। जसं मी घेतले तसं मी पूर्ण शिलाई मशीन माझी मी स्वतः दुरुस्त करते। कारण माझ्या वडिलांनी पूर्ण मला ही मशीन कशा पद्धतीने दुरुस्त करायची ही मला अगदी खूप छान माहिती मला दिलेली आहे त्यांनी। त्यामुळे मी त्याच पद्धतीने सर्व शिलाई मशीन घरच्या घरी दुरुस्त करते। म्हणजे धागा व्यवस्थित टीप येत नसेल, सुई तुटली असेल किंवा मशीन गच्च झाली असेल, तर सगळ्या प्रॉब्लेमवरती मी तुम्हाला नक्की सोल्युशन सांगणार आहे की कशा पद्धतीने कोणता प्रॉब्लेम आल्यानंतर आपण मशीन दुरुस्त करायची। तर आत्ता जो प्रॉब्लेम आहे ना, मी त्याच्यावरती फर्स्ट व्हिडिओ बनवणार आहे आणि नंतर मी खूप अशी व्हिडिओ बनवणार आहे ह्याच्यावरती। तर पहिला प्रॉब्लेम काय आहे की जर समजा बरेच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की आपण टीप मारल्यानंतर बऱ्याच वेळा खाली आणि वर टीप व्यवस्थित येत नाही। एकतर सळ बसती, एकतर टीप तुटक येते, नाहीतर गाठी येतात। तर त्यासाठी कोणता प्रॉब्लेम आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे टीप मारताना येणारा प्रॉब्लेम। तर आता काय करूया आपण, आता मी तुम्हाला सुरुवातीला टीप मारून दाखवते। तर हे बघू शकता, कपडा पण खेचला जातोय, व्यवस्थित येत नाहीये। किती खिचावाला आहे बघा, म्हणजे खेचला जातोय, व्यवस्थित प्लेन टीप आलेली नाहीये। आणि पाठीमागच्या पण साईडला तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आलेली नाहीये, म्हणजे व्यवस्थित असं एकदम मध्ये असं एकदम घुंगरू टीप येते ना, तसा प्रकार झालेला आहे। आणि त्यामुळं काय होतं की आपलं फिनिशिंग छान येत नाही आणि कापडावरती खूपच खराब दिसतं। म्हणजे आपण ब्लाऊज शिवत असताना, ड्रेस शिवत असताना, तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी, म्हणजे सळ बसत असेल, घुंगरू टीप येत असेल, कपडा खेचला जात असेल, तर त्यासाठी हा उपाय आहे। तर एक तर काय सांगू का, म्हणजे आपण जी बॉबिन केस भरतो ना, तर हे बघू शकता, ही आहे आपली बॉबिन, ही आपली बॉबिन केस आहे आणि ही आपली बॉबिन आहे। जर समजा आपण सैल दोरा जर ओवला, हा जर दोरा आहे ना, हा जर आपण सैल ओवला असेल तर नक्कीच आपली टीप खराब येणार आहे। तर हे आहे मेन कारण। तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्या अगोदर की आपल्याला पूर्ण ही टीप जे आहे ना बॉबिन, ती घट्ट भरून घ्यायची आपल्याला अगोदर। तर चला मी तुम्हाला दाखवते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण घट्ट अशी आपली बॉबिन भरून घ्यायची आहे। इथं बघू शकता अगदी असं घट्ट दोरा धरायचा। तुम्ही बघू शकता इथं मी कसा घट्ट दोरा धरलेला आहे। अजिबात हा दोरा आहे ना, जर तुम्ही लूज सोडला तर नक्कीच इथं लूज भरणार आहे आणि आपली टीप तशीच येणार आहे। त्यासाठी काय करायचं, आपल्याला एकदम घट्ट असं ताणून घ्यायचं आहे आणि नंतर चेक करायचं आहे आपल्याला की ही बॉबिन घट्ट भरल्या गेलेली आहे का, आणि नसेल भरलेली तर पुन्हा एकदा दोरा काढून तुम्ही घट्ट भरू शकता। तर आता ही माझी जी बॉबिन आहे ना, दोरा आहे ना, अगदी घट्ट भरल्या गेलेला आहे। तर आता आपण बघूया टीप कशी येते आपली। तर आता बघू शकता टीप कशी येते ते व्यवस्थित। तर बघू शकता पुढच्या साईडला किती व्यवस्थित टीप आलेली आहे। कुठेतरी तुम्हाला कापड खेचल्यासारखं दिसतंय का बघा, एकदम व्यवस्थित आणि एकसारखी आपली टीप आलेली आहे। आणि पाठीमागच्या साईडला पण तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशी टीप आलेली आहे।
म्हणजे कुठंही कापड आकसल्यासारखं दिसत नाही आहे, प्लेन आणि सुपेरियन. कारण आपल्या शिलाई कामामध्ये फिनिशिंग खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी टीप व्यवस्थित येणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही बॉबिन केस भरा, नक्कीच हा प्रॉब्लेम तुमच्या ह्याच्यामध्ये येणार नाही. तर हा झाला पहिला आपला प्रॉब्लेम, तो मी सॉल्व केलेला. तर दुसरं काय होऊ शकतं, आता हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय ना, दुसरा कशामुळं आपला धागा ओढला जात असेल किंवा कापड खेचला जात असेल आणि तर दुसरं कारण म्हणजे आपलं हे असू शकतं की आपण दोरा व्यवस्थित ओढणं गरजेचं आहे. आणि हे जे दिसतं ना तुम्हाला हा पार्ट, हा आहे टेन्शन, म्हणजे जिथून आपण दोरा घेतो ना, म्हणजे हा भाग बघू शकता तुम्ही. हां, जर समजा इथे तुम्हाला एखादं सूत अडकलं असेल, तर आपण त्याच्यावरनं जर धागा आपला जो मेन दोरा आहे तो घेतला, तर त्या सुतामुळे सुद्धा आपल्या इथली जी खालची शिलाई आहे ना ती खराब येते. त्यामुळे चेक करून घ्या की मध्ये ह्या टेन्शनमध्ये दोरा वगैरे अडकला आहे का. आणि दुसरं म्हणजे काय होतं, हे टेन्शन जे जे आपलं हे असतं ना सेटिंग, म्हणजे सैल घट्ट करायचं, ते जर प्रमाणाच्या बाहेर घट्ट झालं असेल आणि प्रमाणाच्या बाहेर जर सैल झाला असेल, तरीसुद्धा आपलं जे शिलाई आहे ना ती खराब येते. तर ह्या पण गोष्टीकडं आपण अगदी व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, तरच तुमची शिलाई व्यवस्थित येणार आहे. तर हे झालं दुसरं कारण. तर हे पण चेक करू शकता तुम्ही. तर हे बघू शकता, दोरा जर ओताना आपलं क्रम चुकला, म्हणजे जर समजा आपण स्टेप बाय स्टेप नाही ओला दोरा, तरीसुद्धा आपला धागा तुटू शकतो. तर काय करायचं आहे, अगोदर आपण हा दोरा जिथं आपण लावतो तिथं असा ठेवायचा आहे व्यवस्थित, आणि नंतर इथे प्रथम इथं, मग नंतर ह्या टेन्शनमधून असं बाहेर काढायचं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे ह्या पार्टमध्ये आणि त्याच्यानंतर इथे एक छोटंसं होल असतं, तिथे पण आपल्याला दोरा हे करावा लागतो, घालावा लागतो. नाही घातलं तरी चालतं, पण शक्यतो घालाच. आणि त्याच्यानंतर सुईमध्ये व्यवस्थित आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला, अशी सुई आतल्या साईडला ठेवून परत खालचा दोरा वरती काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर दोन्ही दोरे जे असतात ना, बऱ्याच वेळा काय होतं की दोरा पटकन एक वेळेस वरती येत नाही, त्यावेळेस पुन्हा एकदा बॉबिन केस काढा आणि त्यातली बॉबिन परत काढा बाहेर, आणि नंतर परत बॉबिनमध्ये ठेवून परत बघा. आता हे दोन दोरे जे आलेत ना, ते व्यवस्थित असे पाठीमागच्या साईडला आपल्याला ठेवायचे आहेत, म्हणजे हे आपला दोरा ओवायचा क्रम झाला. आणि दुसरं म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा काय होतं, हा जो धागा दिसतो ना तुम्हाला, तो जर समजा इथे आपण जिथे दोऱ्याचा रीळ लावतो ना, तिथं असा गुंडाळला जर गेला ह्या ह्याला, तरी सुद्धा आपला दोरा इथे, म्हणजे मशीन आपली जे टीप येते ना ती खराब येते. तर हे पण चेक करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपली टीप आहे ना ती व्यवस्थित येईल. दुसरं म्हणजे काय होतं की आपण जर शिलाई मशीनला ऑइल व्यवस्थित वेळेवर घातलं नाही, बऱ्याच वेळा काय होतं, आपण शिवण तर शिवतो, पण महिन्यातून 2 महिन्यातून किंवा 8 दिवसातून बरेच दिवसांना आपण ऑइलिंग जर केलं, तरीसुद्धा आपला धागा तुटतो. कारण जर तुमची सतत शिवण असेल, शिलाईचं काम असेल, तर जास्तीत जास्त तुम्ही 1 दिवस आड तर ऑइलिंग करा, ऑइल व्यवस्थित शिलाई मशीनमध्ये घाला, म्हणजे जेणेकरून कुठलाच प्रॉब्लेम तुमच्या मशीनमध्ये येणार नाही. दोरा तुटायचा असू दे किंवा टीप व्यवस्थित खेचत असेल त्याचा असू दे, किंवा जड जरी जात असेल ना मशीन, तर ऑइल जर तुम्ही वापरलं ना, तर अजिबात हे प्रॉब्लेम येणार नाही. तर ऑइल आपल्याला कुठं कुठं टाकायचं आहे, तर आपल्याला ऑइल टाकायचं आहे इथे तुम्ही बघू शकता, छोटे छोटे जे होल आहेत ना, तिथे आपल्याला ऑइल असं घालायचं आहे व्यवस्थित. इथे जे चाक आहे ना, इथे चाकाच्या इथं आपल्याला असं ऑइल घालायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे टाकायचं आहे. हे बरेच छोटे छोटे तुम्हाला होल दिसत असतील, तिथं आपल्याला ऑइल टाकायचं आहे. हे बघू शकता इथे. त्याच्यानंतर इथं टेन्शन आहे ना, त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे आपल्याला. आणि मेन म्हणजे आपली जिथं सुई असती ना, तिथं पण आपल्याला भरपूर असं ऑइल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून काय होतं,
मेन इथं जास्त असतं, त्यामुळे इथं पण ऑइल व्यवस्थित टाका. त्याच्यानंतर बघू शकता इथे हे आतल्या साईडला आपल्याला जिथं जिथं जॉईंट आहे तिथं तिथं आपल्याला ऑइल टाकायचं आहे. भरपूर असं ऑइल टाका. आता आपण नुसतं वरती पण शिलाई मशीनला नुसतं वरवरती पण ऑइलिंग करून चालत नाही, तर आतल्या साईडला म्हणजे जिथं मशीनचा आतला भाग असतो ना तिथं पण आपल्याला ऑइलिंग करायला लागतं. तर ते कशा पद्धतीनं, तर चला दाखवते. तर बघू शकता आतल्या साईडला कुठं कुठं आपल्याला ऑइल घालायचं आहे. तर हे बघा इथं होल आहे, जिथं जिथं जॉईंट तुम्हाला दिसत आहेत ना तिथं आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. तर इथं आतल्या साईडला बघा बरेच जॉईंट असतात, बरेच इथं स्क्रू असतात. तर तिथं आपल्याला पूर्ण ऑइल घालायचं आहे. इथं आपलं सेटल असतं ना तिथं पण आपल्याला भरपूर असं हे बघू शकता तुम्ही. इथं जिथं आपण बॉबिन केस घालतो ना तिथं पण ऑइलिंग करून घ्या. तर हे तुम्हाला दिसत असेल, हे सर्व जे जॉईंट आहेत ना तिथं मी पूर्ण ऑइलिंग केलेलं आहे व्यवस्थित. इथला जॉईंट, हा जॉईंट, इथला जॉईंट, हे सगळे जे जॉईंट तुम्हाला आतल्या साईडला दिसत आहेत ना तिथं पूर्ण ऑइलिंग केलेलं आहे. आतल्या साईडला जिथं हे आपण बॉबिन केस घालतो जे सेटल असतं ना तिथं पण आपल्याला ऑइलिंग करावं लागणार आहे, कारण हे जड जातं, टीप व्यवस्थित येत नाही आणि सुई तुटण्यासाठी हे पण कारणीभूत आहे. तर हे सगळे पॉईंट आपले झाले. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण टीप मारत असताना ना हे जे हे असतं ना टीप व्यवस्थित येत नाही. त्याचं कारण काय असतं सांगू का, बऱ्याच वेळा जी सुई असते ना सुईचं जे टोक असतं ना ते बऱ्याच वेळा खराब होतं. म्हणजे काही वेळेस आपण जाड जे कापड असतं त्याच्यावरती टीप मारल्यामुळं किंवा एखादं मणी किंवा एखादा खडा असतो त्याच्यावर जरी सुई आपली आदळली शिलाई करताना तर इथलं जे टोक असतं ना ते पूर्ण खराब झालेलं असतं आणि त्यामुळे जर आपण शिलाई मारायला गेली कपड्यावरती तर पूर्ण खराब होती. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ही पूर्ण जी सुई आहे ना ती आपल्याला बदलायची आहे आणि मग बदलूनच आपल्याला परत टीप मारायची आहे. आणि शक्यतो नॉर्मल आपण जे शिवण करतो ना ड्रेस, ब्लाऊज, फ्रॉक, तर त्याला आपल्याला 16 नंबरची सुई वापरायची आहे. आणि जर जाड काही शिवत असाल तुम्ही म्हणजे जीन्स किंवा जाड एखादं कापड तर त्यासाठी आपल्याला 18 नंबरची सुई वापरायची आहे. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला फक्त सुया चेंज कराव्या लागतील. तर त्या जर सुई नक्कीच खराब असेल तर सुई चेंज करा. तर हा झाला आपला एक पॉईंट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघते. जर समजा आपल्या शिलाई मशीनची वादी जर खराब झाली म्हणजे लूज झाली असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप जर शिलाईचं काम असेल तर ही वादी आपली सैल होती. तर त्यामुळे सुद्धा आपली जी वरची शिलाई असते ना ती आपली खराब येते. त्यामुळे ही वादी सुद्धा आपल्याला व्यवस्थित म्हणजे चेक करून घ्या. घट्ट लूज झाली असेल तर इथं आपल्याला चेंज करण्यासाठी एखादं स्क्रू असतो म्हणजे एखादी पिन असते. तर पिन आपल्याला ॲडजस्ट करायची असते आणि नसेल तर तुम्ही नवीन वादी पण आणू शकता. घरच्या घरी वादी तयार करू नका. बऱ्याच वेळा काय होतं की वादी जर घरच्या घरी तयार केली तर ती जास्त वेळ टिकत पण नाही आणि लूज पडते. ही नॉयलनची आता हे वापरून वापरून माझी ही वादी काळी झालेली आहे. तर ही तुम्हाला पांढऱ्या कलरमध्ये नॉयलॉनमध्ये मिळू शकते. तर कुठल्याही शिलाईचं जे साहित्य मिळतं त्या दुकानामधनं तुम्ही नक्की अशी वादी आणू शकता आणि घालू शकता. पण वादी ही नेहमी टाईट हवी, म्हणजे जास्त घट्ट पण नको जास्त लूज पण नको. जितपत आपल्याला शिलाई करताना गरजेचं आहे तेवढी ठेवा. तर मैत्रिणींनो हे होते आपली जी शिलाई मारताना जी शिलाई खराब येते ना तर त्याची ही मुख्य कारणं होती. म्हणजे कुठली कुठली आपण बघितली. ऑइल आपल्या शिलाई मशीनला नसेल तरी आपली टीप खराब येते. सेटलमध्ये जर टेन्शनमध्ये जर दोरा अडकला तरी आपली शिलाई खराब येते. आपला जर दोरा ओवायचा क्रम जर चुकला तरी आपली शिलाई खराब येते. दुसरं म्हणजे जर आपली सुई टोकाला खराब झाली असेल तरी आपली शिलाई खराब येते. दुसरं म्हणजे आपण बॉबिनमध्ये दोरा आपण जर लूज ओवला असेल तर आपली शिलाई खराब येते. म्हणजे हे झाले आपली शिलाई खराब येण्याची किंवा कापडाला खेचण्याचा जो प्रकार असतो ना तो जो होतो ना ते हे मुख्य कारणं आहेत. तर तुम्ही घरच्या घरी टेन्शन घेऊ नका मैत्रिणींनो. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही शिलाई मशीन नक्की घरच्या घरी ह्या पद्धतीनं दुरुस्त करू शकता. तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाही. जास्त मोठे प्रॉब्लेम ह्या मशीनमध्ये नसतात. तर मैत्रिणींनो हा खूप तुमच्यासाठी फार उपयोगी व्हिडिओ आहे. ज्यांना शिलाई मशीन रिपेअरी करता येत नाहीत आणि छोटे छोटे प्रॉब्लेम असतात
त्यासाठी त्यांना दुकानातले जे दुकानात मशीन द्यावी लागते, पैसे खर्च करावे लागतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी आहे. तर मैत्रिणींनी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, ह्याचा खूप असा फायदा तुम्हाला होणार आहे. तर ह्या संदर्भात आणि तुम्हाला काही अडचण आली असेल किंवा तुम्हाला एखादा पॉईंट माझा कळाला नसेल सांगताना, तर नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि अशी छान छान माहिती तुम्हाला नक्की देईन. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.